श्री हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। सविता's किचनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज हनुमान जयंती निमित्त आम्ही केलेला आहे वडा रसाचा प्लॅन। चला मग रसासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। मी 2 कांदे तेलामध्ये थोडेसे ब्राऊन कलरमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि टोमॅटो 1 टोमॅटो घेतलेला आहे, थोडासा पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण। आता उन्हाळा असल्यामुळे थोडं मी अद्रक घेतलेलंच नाही, कारण गरमीमुळे मी आल्याचं प्रमाण कमीच ठेवते। आता वड्यासाठी लागणारे साहित्य कस्तुरी मेथी, थोडेसे धणे जाडसर हे करून घेतलेले आहेत मी, पुदिना, कोथिंबीर, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि ह्या रशासाठी लागणारा तेजपान सगळा खडा मसाला घेतलेला आहे। बॉईल कर 500 ग्रॅम बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहेत आणि हे सगळे आपल्याला चवीनुसार मसाले लागणार आहेत आणि रशामध्ये आपण थोडीशी मटकीचा वापर करणार आहोत। चला मग आता आपण सुरुवात करूया। अगोदर आपण रस्सा बनवून घेऊ। चला मग आपण आता 100 ग्रॅम मटकी घेतलेली होती, ती पाण्यात मी भिजवून ठेवलेली आहे। आता ती झालेली आहे रेडी। आता आपण वाटण करून घेऊया। हे सगळं आपण मिक्सरमध्ये ग्राइंडर करून घेऊ। आता वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। चला आपण आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण आता खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाल्याचा स्मेल छान येतो रशात, म्हणून आपण हा खडे मसाल्याचा वापर केलेला आहे। फोडणीचा स्मेल किती छान येतोय। लसूणचं प्रमाण आणि पुदिना हा थोडा जास्त ठेवला ना, फोडणीचा वास आणि रशाला टेस्ट खूप अप्रतिम येते। रसा बनवताना किंवा काळ्या मसाल्याची भाजी करताना थोडंसं लसूण हा जास्तच घ्यायचा। जे आपण वड्यासाठी थोडेसे हे धणे जाडसर कुटून घेतलेले आहेत ना, ते पण थोडे आपण टाकून घेऊया, कारण ते गावठी धणे आहेत, आमच्या गावाकडचे आणलेले आम्ही। एक टेबलस्पून काळा मसाला, 1 टेबलस्पून धना पूड, थोडीशी हळदी आणि 1 टेबलस्पून तिखट। आमची हळद सुद्धा ही सेंद्रिय हळद आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सेंद्रिय हळद कुणाला हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आम्ही तुम्हाला नंबर देऊ, तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकतात। कारण सेंद्रिय हळद यूज केल्याने आपले जे विकार असतात, त्वचा रोग असतात, त्यांचा खूप फायदा होतो। त्यांच्या हळदीमध्ये कलर वगैरे असं काही मिक्स नसतं। सेंद्रिय हळद आणि घरगुती आहे, त्यांच्या शेतीत पिकवली जाते ती। आता झालेलं आहे वाटण छानपैकी फ्राय। आता आपण त्याच्यात थोडीशी मटकी टाकून घेऊया। रात्रभर छानपैकी भिजू द्यायची तिला। मोड पण आणून दिले तर त्याच्या उलट छान आहे, पण आता मला थोडा आज वेळेवर बेत ठरला म्हणून मी मोड न येता 100 ग्रॅम मटकी ही टाकली। आता हिला थोडा वेळ असंच राहू देऊ, म्हणजे जो वाटणचा स्मेल असतो ना त्या मटकीला लागतो तोपर्यंत। मसाला वगैरे सगळं त्याच्यात पोचतो। आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया। आम्ही उन्हाळ्यात जास्त पुदिन्याचा वापर करतो ना, म्हणून रसा हा थोडासा ग्रीनसर दिसतोय, पण तुम्ही पुदिन्याचा वापर नाही केला तर तुमचा रसा हा छान रेडपैकी दिसेल। आता आपण कुकर लावून घेऊया 15 मिनिटं। 15 मिनिटं छान हा रसा 15 मिनिटात रसा हा छान रेडी होऊन जाईल। चला मग आता आपण वडा बनवून घेऊया, वड्याची भाजी।
तर मी कढईत तेल टाकलेलं आहे. तेल आता गरम होईपर्यंत आपण मिरची, लसूण आणि पुदिना आणि थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेऊया. वड्यासाठी जे आपण हे वाटण केले ना ते थोडं जाडसर राहू द्यायचं. आता आपण मोहरी टाकून घेऊया. तेल छान कडकडीत झालेलं आहे. आता मोहरी कडकडून घेऊया आपण. त्याच्यात मोहरी आपण आपल्या अंदाजानुसार, कुणाला आवडते कुणाला आवडत नाही, टाकली नाही टाकली हे ऑप्शन आहे. आता आपण हे वाटण टाकून घेऊया. कुणाला तिखट कमी लागत असेल तर त्याने मिरचीचं प्रमाण कमी करून घ्यायचं. मी 3 मिरच्या घेतल्या तर तुम्ही 2 किंवा 1ही घेतला तरी चालेल. आता हे वाटण छानपैकी फ्राय करून घेऊया. त्याच्यात 1 टेबलस्पून मीठ टाकून घेऊ. छानपैकी खमंग वास यायला पाहिजे म्हणून आपण आता हे जाडसर धणे कुटून घेतलेले आहेत ना ते फोडणीच्या वेळेस टाकून घ्या. आता हे धणे, पुदिना आणि कोथिंबीर थोडी कट करून घेऊ. आमच्याकडे पुदिन्याचा वापर खूप प्रमाणात होतो आणि पुदिन्यामुळे टेस्ट पण खूप छान येते. आमच्या प्रत्येक भाजीत पुदिना ह्याचा वापर होतो. आमच्या आऊंना पुदिना हा खूप आवडतो म्हणून मी पुदिन्याचा वापर हा प्रत्येक भाजीत करत असते. आता मी टाकत आहे कस्तुरी मेथी, चिमूटभर हळद आणि हा आमच्या घरचा मसाला. आता हे जे बटाट्याचं मिश्रण केलेलं होतं आपण 500 ग्रॅम बटाटे घेतले होते ते आपण त्याच्यात टाकून घेऊया. छानपैकी मॅच करून घ्यायचे, त्याला बॉईल करून. वाव, चला आता आपली भाजी छान वड्याची भाजी रेडी झालेली आहे. तर आता आपण हे कोथिंबीर आणि पुदिना कापून घेतलेला आहे तो आता त्याच्यावर टाकून घेऊया. अप्रतिम स्मेल येतोय मस्तपैकी. या तुम्ही सगळ्यांनी खायला आमच्याकडे वडा रसा. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि रश्यासाठी लागणारा, वड्यासाठी लागणार आपण डाळीचं पीठ. मी हे 100 ग्रॅम डाळीचं पीठ घेतलेलं होतं. त्याच्यात आता आपण थोडेसे हे जाडसर धणे टाकून घेऊया. थोडंसं हिंग चवीनुसार थोडं थोडं टाकून घ्यायचं. चवीपुरता मीठ आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी तेलाचा गॅस पण चालू करून ठेवलेला आहे आणि हे 5-10 मिनिटं गार व्हायला ठेवून देऊया. कारण ते गरम गरम हाताला चटकेच लागतात ना. आणि थोडंसं आकार आपल्याला मोठ्या मोठ्यात द्यायचा आहे गोल. छान झालेली आता आपली भाजी. आता आपण मस्तपैकी त्याचे गोल गोल हे वाळून घेऊया. वड्यांना लागतात तसे छान, असे छान थोडे मोठे करायचे असतात ना वड्यांना, म्हणून आपण थोडासा त्याचा आकार हा मोठा घेणार आहोत. असं छान. आता सगळे असे करून घेऊया लाडू बटाट्याचे. आज आमच्याकडे हनुमानजी पण येणार आहेत. सगळ्यांना आवडेल अशी डिश केकचा बेक केला आहे म्हणून आम्ही.
आपल्या एका साईडला रसाही तयार होतो. तोपर्यंत आपले वडेही आपण करून घेऊया. चला आता आपले छानपैकी सगळेच वडे तयार आहेत. आता आपण त्यांना तळून घेऊया डाळीच्या पिठात टाकून. तेल पण छान गरम झालेलं आहे. आमच्या दादांना पण भूक लागलेली, केव्हाची वाट बघताय. मम्मा कधी करेल, कधी खायला देईल. अजून आमचे आऊ पण आलेले नाही. ते आल्यावर माम्याचे सगळे सोबतच बसू. वडे मस्त छानपैकी खुसखुशीत होतात तोपर्यंत तेलात त्यांना छानपैकी तळून घ्यावं. हे बघा किती छान सगळीकडून शिजले पाहिजे म्हणून आपण त्याला परतवत राहूया. चला आता आपण हे वडे काढून घेऊया तेलातून. आता सगळ्यांनाच घाई झालेले. आमच्या चिमुरड्या दादाला तर केव्हापासून कधी बनेल आणि कधी खाईल. झालेत आता आपले हे वडे रेडी. आता आपण प्लेट सर्व करून घेऊया. आता रस्सा पण झालेला आहे आपला. चला आता आपला रस्सा पण छानपैकी झालेला आहे. 15 मिनिट होऊन आता त्याला थंड करून आता आपण प्लेट सर्व करून घेऊया. प्लेट सर्व करण्यासाठी आता आपले हे वडे पण झालेले आहेत. आपण त्याच्यावर हा रस्सा टाकून घेऊया. आमच्या याच्यात पुदिना आणि कोथिंबीरचं प्रमाण जास्त असतं म्हणून आमच्या याला जास्त रेड कलर नाही आला आहे. पण तुम्ही पुदिना नाही वापराल तर तुमच्या याला छानसर लाल कलर येईल. आता आपण ही सर्व केलेली प्लेट पहिले हनुमानजींना प्रसाद नैवेद्य दाखवून घेऊया आणि त्यांचाच प्रसाद आपण खाऊन घेऊया छानपैकी. चला आता मस्तपैकी वरून छानपैकी आपण कोथिंबीर फिरवून घेऊ. चला आता डिश झाली आपली छानपैकी रेडी. हनुमानजींना आपण भोग दाखवून देऊया. चला आपली डिश आता रेडी झालेली होती. आपण हनुमंतांना नैवेद्य दाखवला गेला. आता आपण त्यांचा प्रसाद घेऊ. आम्ही पण बसतो आता. आता माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हनुमान की जय.